आपला विभूती योग सुरू आहे 10वा अध्याय आणि आज त्यातला 9वा श्लोक आपण सुरू करीत आहोत. मच्चिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. जाहले मद्रूप भक्तांचे ते चित्त प्राण तोही तृप्त मद्रूपीच. जाहले मद्रूप भक्तांचे ते चित्त प्राण तोही तृप्त मद्रूपीच. जन्म मरणाची विसरले वार्ता मद्रूपी रंगता ज्ञानबोधे. मग बोधाची या धुंदी माझी देख नाचू लागे सुख संवादाचे. आता एकमेका बोधचितो द्यावा बोधचितो घ्यावा ऐसे होय. जैसी जवळील सरोवरे दोन तुडुंब भरोन एक होती. उचंबळताची मग परस्परा तरंग आधार तरंगांची. एकमेका भक्ता तैसी भेटी होती तैसी भेटी होता उसळती लाटा स्वानंदाच्या. आता ह्याच्यामध्ये आधी सुरुवातीला त्यांनी विभूती योग म्हणजे काय तर आपल्याला माहितीये की ते लॉर्ड कृष्णाचा प्रेझेन्स म्हणजे डिव्हाइन प्रेझेन्स कुठे कुठे आहे आणि कोणाकोणात आहे हे त्यांनी सांगत होते ते मागच्या श्लोकांमध्ये की त्यांचं ऍक्च्युअल अस्तित्व म्हणजे लक्षात येण्यासारखं उठावदार असं दिसेल असं कुठल्या व्यक्तींमध्ये मौजूद आहे हे ते सांगतायत विभूती योगामध्ये. पण ते सांगत असताना त्यांनी सगळ्यांची काही नावं घेतली, पण असं नाही होत की फक्त त्याच्यामध्येच परमात्म शक्ती आणि परमात्माचं प्रेझेन्स अस्तित्व आहे, तर ते आपल्यातही आहे. आणि म्हणून ते सांगतायत की असा भक्त जो भक्ती योगात रंगलेला आहे त्याच्या हृदयातही मीच आहे हे सांगताना त्या भक्ताच्या चित्ताचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. जाहले मद्रूप भक्तांचे ते चित्त प्राण तोही तृप्त मद्रुपीचं. म्हणजे तिथे वेगळं अस्तित्व त्या इनकार्नेटेड सोलचं असत नाही. म्हणजे कसं एखादा एक एक एक्स पर्सन आहे, तो भक्त आहे, पण तो इतक्या उच्च पराकोटीचा भक्त आहे परमात्म्याचा, त्याच्या त्याचं स्वतःच मीपणा तिथे अजिबात दिसत नाही. आणि मीपणा म्हणजे काय तर त्या आत्म्याच्या स्वतःच्या इच्छा, त्याच्या डिमांड्स, त्याच्या पद्धतीनं त्याचं जगणं हे त्याचं मी मला हे मला ते असं तिथे दिसतच नाही. तो पूर्णपणे परमात्म रूप झालेला असतो. त्याचं चित्त प्राण मन सर्व काही पूर्णपणे जसं एखादा पदार्थ आपण गोडाचा कसा पाकात थिजलेला भिजलेला असतो एखाद्या गुलाबजाम सारखा अगदी आतपर्यंत सेंटर पर्यंत गुलाबजामच्या पाक गेला म्हणजे आपण म्हणतो गुलाबजाम उत्तम झालेत असं आपण म्हणतो. काही वेळेला चुकतो आपला पदार्थ आणि आतमध्ये असं गाठुड्यासारखं राहतं आणि त्याच्यापर्यंत आतपर्यंत पाक मुरत नाही जात नाही आतपर्यंत. तर हा गुलाबजाम अगदी गोड मधुर विरघळणारा गुलाबजाम म्हणजे तो भक्त आहे. त्याच्या अगदी कणाकणात आतपर्यंत परमात्म्याचा रस गेलेला आहे आणि त्याचं स्वतःचं अस्तित्व परमात्ममय झालेलं आहे. त्याच्या स्वतःचं अस्तित्व असं वेगळं उरलेलं नाही असा हा भक्त आहे. जन्म मरणाची विसरले वार्ता मद्रुपी रंगता ज्ञानबोधे. ज्ञानाच्या आधारावर जेव्हा आपल्याला कळतं की आपण स्वतः कोण आहोत, तर आपल्यामध्ये मी हा कोणी नसून ही अखंड परमात्म शक्ती आहे. आणि मग तेव्हा मी जन्मलो, मी आता मेलो, मी आलो गेलो ह्या पद्धतीच्या कॉन्सेप्ट उरत नाहीत, विचार उरत नाहीत आणि त्यामुळे भीती तर त्याहून नसते. आणि असे ते ज्ञानाच्या आधाराने सर्व काही विसरून गेलेले आहेत.
मग बोधाची या धुंदी माझी देख, नाचू लागे सुख. धुंदी माझी म्हणजे तंद्रीत. नाचू लागे सुख संवादाचे, आता एकमेका बोधची तो द्यावा, बोधची तो घ्यावा ऐसे होय. जैसी जवळील सरोवरे दोन, तुडुंब भरोन एक होती. उचंबळताची मग परस्पर, तरंग आधार तरंगासी. एकमेका भक्ता तैसी भेटी होता, उसळती लाटा स्वानंदाच्या. तेथे आत्मज्ञान शोभे आत्मज्ञाने, ज्ञानाचेच लेणे लेओनिया. पाहे धनंजया जैसे एका सूर्या, यावे ओवाळाया प्रति सूर्ये. मग अशा वेळेला जेव्हा अशा पद्धतीचे दोन भक्त भेटतात, म्हणजे आता ह्याच्यामध्ये उदाहरणं द्यायची असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांना भेटावेत किंवा एक संत दुसऱ्या संताला भेटतो, तेव्हा ह्या अशा पद्धतीची भेट घडते. एकमेका भक्ता तैसे भेटी होता, उसळती लाटा स्वानंदाच्या. परमात्म्या हृदयस्थ परमात्म्याला भेटतो, अशी ती अवस्था असते. एकरूपता असते तिथे दोघांमध्ये. तिथे त्याचे ए आणि बी हे वेगळे नसतात. ते पूर्ण मुरलेले, अगदी परमात्म्याच्या पाकात मुरलेले दोन गुलाबजाम असल्यासारखी त्याची अवस्था होते. त्यांना असं वेगळे पण जाणवत नाही. मी तुम्हाला भेटलं काय आणि तुम्ही मला भेटलं काय, एकच आहे. आणि तिथे प्रचंड आनंद, परमानंद असतो आतमध्ये हृदयात जेव्हा त्यांची भेट घडते. प्रचंड आनंद. तेथे आत्मज्ञान शोभे आत्मज्ञाने, ज्ञानाचेच लेणे लेओनिया. पाहे धनंजया जैसे एका सूर्या, यावे ओवाळाया प्रति सूर्ये. म्हणजे पहा, भक्ताचं वर्णन त्यांनी एखाद्या सूर्यासारखं केलंय. म्हणजे काय, आपण इथे सूर्याचं वर्णन परमात्म स्वरूप, परमात्मा म्हणून घेतो डायरेक्ट, आणि आपण त्याचे किरण आहोत प्रत्येक जण. आणि आपल्यामध्ये त्याचा एक अंश आपल्यात आहे असं आपण म्हणतो सुरुवातीच्या पहिल्या अभ्यासात, पायरी एक वरचा अभ्यास. पण एका सर्टन स्टेजवर गेल्यानंतर, एखाद्या उच्च पायरीवर गेल्यानंतर आध्यात्मिक ह्याच्यामध्ये प्रगतीमध्ये, आपण तो सेपरेट किरण उरत नाही सूर्याचा, आपण सूर्य बनून जातो. आणि ती ही स्थिती इथे वर्णन केलेली आहे की प्रत्यक्ष सूर्य स्वरूप, सूर्यच झालेला आहे तो आत्मा. आणि असा एक सूर्य दुसऱ्या सूर्याला भेटणार, असा उच्च भक्त एकरूप झालेला दुसऱ्या भक्ताला भेटणार, मग तेव्हा काय परिस्थिती असणार. किंवा शीतरश्मी चंद्रालागी एका, भेटावा जणू का दुजा चंद्र. ना तरी संगम तुल्य जलौघांचा, भावा जैसा साचा प्रयागी तो. दोन नद्यांचा संगम, त्याला प्रयाग आहे. आपल्याकडे पंचप्रयाग आहेत. तर ते प्रयाग म्हणजे दोन उच्च थराच्या, उच्च लेवलच्या, उच्च मानाच्या दोन नद्या एकत्र येतात. म्हणजे काय, इतकी सुंदर उपमा त्या दोन भक्तांना दिलेली आहे की कोणी कमी नाही. दोघही तेवढेच पवित्र, तेवढेच शुद्ध, तेवढेच पोहोचलेले, तेवढेच परमात्म स्वरूप झालेले, असे दोन. त्यांचा संगम जेव्हा होतो तेव्हा प्रयागासारखी परिस्थिती होते तिथे. नातरी संगम तुल्य जलौघांचा, भावा जैसा साचा प्रयागी तो. सामरस्याचाच तैसा पूर लोटे, जेव्हा भक्त भेटे भक्ता लागी. लोटता तो पूर तयावरी साचे, अष्टसात्विकाचे पुराडते. पुराड म्हणजे गाळ, कचरा. पार्था संवादाचा चतुष्पद भला, तेथे भक्त झाला अधिपती. मग ब्रह्मानंद येता बहरून, जाय ओसरून देह भाव. आता असे जेव्हा दोन भक्त भेटतात तेव्हा कशाचा पूर येतो, सामरस्याचा. सेम कंडिशन आहे, सेम रस,
सेम भावना तिथे उच्च कोटीची दोघांमध्ये आहे आणि ते दोन अशा व्यक्ती भेटल्यानंतर त्या दोन समान परिस्थितीच्या व्यक्तिमत्वांचा, अंतरंगाचा, विचारांचा, ज्ञानाचा पूर तिथे येतो जेव्हा असे दोन व्यक्ती एकत्र भेटतात. लोटता तो पूर तयावरिसाचे अष्टसात्विकाचे पुराडते. त्याच्यामध्ये पुराण म्हणजे इथे गाळ कचरा काय पण अष्टसात्विक भावांचा पार्था संवादाचा चतुष्पद भला तेथे भक्त झाला अधिपती. मग ब्रह्मानंद संवादांचा चतुष्पद म्हणजे चव्हाटा चौक तेथे भक्त भला अधिपती. मग ब्रह्मानंद येता बहरून जाय ओसरून देह भाव रंगता मद्रुपी भक्त तृप्त होती उदंड गर्जती धन्योद्गारे सद्गुरु शिष्यासी एकांती नेओन ओंकाराची खूण दाखविजी. आणि अशा ठिकाणी ब्रह्मानंदाशिवाय दुसरी तिथे कुठलीही प्रेझेन्स तिथे नसतो. असे दोन भक्त जेव्हा उच्च कोटीचे पोहोचे हुए म्हणतात आपण तसं इतक्या उच्च लेवलचे भक्त जेव्हा भेटतात तेव्हा ब्रह्मानंदाशिवाय तिथे काहीही उरत नाही. दुसरा कुठलाही देहभाव तिथे असत नाही की मी तुला भेटलो, माझं हे नाव तुझं ते नाव, हे काहीही नसतं. इथे एकच असतं ते म्हणजे परमात्म स्वरूप. तेच त्यांना जोडणारं असतं. दुसरं काही तिथे व्यक्तिमत्व किंवा स्वभाव किंवा देहाचा कुठलाही गुण तिथे असत नाही. रंगता मद्रुपी भक्त तृप्त होती उदंड गर्जती धन्योद्गारे सद्गुरु शिष्यासी एकांती नेओन ओंकाराची खूण दाखविजी. तोची उपदेश मेघांच्या समान सांगती गर्जोन त्रैलोक्यासी. आणि मग अशा वेळेला ते जेव्हा भेटतात आणि त्यांच्या सभोवती असलेली सामान्य जनता ह्यांना काय मिळतं तर प्रचंड त्यांच्या अनुभवातनं आलेलं त्यांचं ज्ञान ते पूर्ण बाहेर पडतं. आणि दोन महान व्यक्ती त्या आपल्या अनुभवांनी सर्व सभोवतालच्या लोकांना एखाद्या गुरुनी शिष्याला ज्ञान द्यावं तसं ज्ञान तिथे पाझरतं आणि अक्षरशः मुखाद्वारे बाहेर पडतं आणि लोकांना एवढा मोठा ज्ञानाचा लाभ होतो जसा एखाद्या गुरुनी शिष्याला ज्ञान द्यावं आत्मजागृतीसाठी आणि आत्मउन्नतीसाठी. ते त्या पद्धतीचं बोलणं आणि संवाद आणि विषय तिथे बाहेर पडतो आणि सगळ्या जगाला त्याच्याबद्दल उपदेश दिला जातोच आपोआप. अंतरीचा राखू नेणे मकरंद पद्मकळी मुग्ध उमलता मग राया रंका सर्वांशी समान देतसे भोजन सुगंधाचे. जसं एखादं गुलाबाचं फूल किंवा मोगरा तो बंद असतो तोपर्यंत त्याचा इतका वास येत नाही. पण एकदा ती कळी उमलली की त्याच्या आतमधला जो सुंदर सुगंध आहे तो काही माणूस बघून दिला जात नाही ना. आजूबाजूला तिथून जेवढे लोक जातात तेवढे सगळ्यांना त्या फुलांचा सुगंध येतो. तो काही हा याला आला ह्याच्या नाकाला नाही आला त्याला फुल दिसलं नाही असं होत नाही. तिथे सर्व समानता असते. तिथे कुठलाही भेदभाव होत नाही. आणि तसंच ह्या संतांकडनं वागलं जातं की तिथे कोणाचाही भेदभाव होत नाही. प्रत्येकाला ज्ञान एखाद्या साखर फुटाण्यासारखं वाटलं जातं आणि अत्यंत मुक्त स्वरूपात. त्याच्यात बंधन नाही काही. कारण त्यांना इतकं धन्य वाटतं ते धन्योद्गार म्हणजे अक्षरशः ते कुठून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि कुठपर्यंत कसे पोहोचले आणि किती त्या परमात्म्याची कृपा आहे त्याच्यामध्ये केवढा मोठा भाग आहे वाटा आहे परमात्म प्रेमाचा. तो झरा असा धडधडून वाहतो आणि तो ज्ञानाचा झरा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. तिथे मग कोणाला हे नाही केलं जात की अरे याला समजतंय नाही समजतंय किंवा अ, भाषा कळतीये काही बघितलं जात नाही. सगळ्यांना खुल्या हस्ताने ते ज्ञान वाटलं जातं. तैसेची ते माते वर्णिती विश्वात स्वानंद भरात येऊनिया. आणि जेव्हा जेव्हा असे ते आत्मानंदाच्या मूड मध्ये येतात
तेव्हा प्रचंड तोंड भरून परमात्म्याचं वर्णन करतात आणि प्रत्येकाला सांगतात. अख्ख्या विश्वात त्याच्याबद्दल परमात्म्याबद्दल बोललं जातं. मग ते अभंग स्वरूपात असू दे, कविता स्वरूपात असू दे, लेख स्वरूपात असू दे, ते मुक्त हस्तानी बाहेर पडतं. होता संकीर्तनी आनंद निर्भर, बोलाचा विसर पडे तया. तया विसरात विरोनी ते जाती, अंगे जिवे होती तदाकार. नेणती ते रात्र नेणती ते दिन, उरे कैसे भान प्रेमरंगी. सर्वांग संपूर्ण ऐसे माझे सुख, करीती जे देख आपुलेसे. असे सुखात असलेले की ज्यांना कशाचा काळ नाही, वेळ नाही, काही कशाचं भान नसतं. अगदी दुसरा मला आत्ता या क्षणाला कुठलाही दुसरा उपमा सुचत नाहीये. अगदी उत्तम पाककृती केलेला जो गुलाबजाम आत बाहेर अगदी पाकानी अगदी लडबडलेला असतो आणि तो कसा नुसतं सुख देतो खाणाऱ्याला. अगदी तसा भक्त असतो आत आत आतून बाहेरून असा त्या परमात्म रसात डुबलेला, भरलेला, परिपूर्ण. आणि तो केवळ आणि केवळ अत्यंत सुख देतो ज्याला त्याला भेटतो तेव्हा. भेट होते, बोलतो, त्याच्या संगतीत कोणी राहतं, त्या सगळ्यांना तो मधुर आनंद तो सगळ्यांना मिळतो. आणि असाच तो भान न राहून सदैव वाटत राहतो. मग त्याच्यासाठी दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, त्याचा संगच परमात्मा संग होऊन जातो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. तया बहुमोल जे जे आम्ही द्यावे लाधले स्वभावे आधीची ते. की ते जया पंथे निघाले निशंक भोगावया सुख सायुज्याचे. पाहोनी तो पंथ स्वर्ग मोक्ष पार्था वाटती सर्वथा आडमार्ग. म्हणून तयांनी प्रेम केले साच द्यावे जरी तेच आम्ही तया. तयांनीच आम्हा करोनी स्वाधीन आम्हा जवळून घेतले ते. तेची प्रेम सुख आगळे वाढावे आम्ही तो करावे एवढेच. पडू नये तेथे काळाची नजर कर्तव्य साचार आमुचे हे. आता ही अवस्था त्यांची झाली कशी, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे परमात्मा श्रीकृष्णाने. की असे भक्त कसे बनतात आणि काय काय तिथे त्याचा रोल काय आहे. भक्ताचा रोल काय आहे, तो नक्की काय करतो ही स्थिती प्राप्त करण्यासाठी. तया बहुमोल जे जे आम्ही द्यावे लाधले स्वभावे आधीची ते. की ते जयापंथे निघाले निशंक भोगावे सुख सायुज्याचे. पहिले परमात्मा नाही देऊन राहिला त्यांना आनंद, ते स्वतःच पंथ त्यांनी धरला आहे. सायुज्य मुक्तीचा पंथ ते स्वतः भक्त धरतात, ते स्वतः मार्ग निवडतात आणि त्याच्यावर चालायला सुरुवात करतात. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपण चाललं पाहिजे, आपण पुढे प्रवासास निघालं पाहिजे, आपण आपल्यात बदल करायला पाहिजे. तेव्हाच आपण योग्य होणार ती कृपा होण्यासाठी. म्हणून सुरुवातीला तर बेसिक बदल आहेत, पण एका सर्टन स्टेज नंतर, स्पिरिच्युअल स्टेज नंतर तो परमात्मा आपली टेस्ट करायला सुरुवात करतो. म्हणजे काय की अगदी सुरुवातीला पण इवन आपण अगदी म्हणतो मी अमुक याचा अभ्यास करतोय, मी अमुक हे वाचलं. मी मागेही हे सेम गोष्ट सांगितली आहे मला वाटतं एक दोनदा, पुन्हा सांगतेय. की जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा ह्याचा अभ्यास करतो, मग ते व्यवहार ज्ञान असू दे नाही तर आध्यात्मिक ज्ञान असू दे, आपल्याला लगेच टेस्ट द्यावी लागते. आणि ती टेस्ट म्हणजे काय, आपल्याला पास करणं आहे त्या ह्याच्यात की हा बाबा तुला हे थिअरी कळली. आणि मग लगेच प्रॅक्टिकल. सायन्स मध्ये आपल्याला असतं ना, आपल्याला टीचर्स शिकवतात, मग त्याचं थिअरीची एक्झाम होते आणि टेन्थला आपल्या प्रॅक्टिकल्स पण होतात. की तुम्हाला नक्कीच नुसतं लिहायचं कळलंय थिअरी का करून दाखवायचं पण कळलंय. तर हे थिअरी आणि प्रॅक्टिकल टेस्ट या दोन्ही टेस्ट आपल्या
स्पिरिच्युअल पाथवर सुरू होतात अगदी पहिल्या स्टेजपासनं. जेव्हा सिन्सिअरली आपण करतो हं. ते असेच ग्रुपमध्ये जाऊन प्रवचन अटेंड करणारे असतात, त्याला काही अभ्यास नाही म्हणत मी, आणि नसतोच तो. मोस्ट ऑफ द टाइम ती बऱ्याचदा एंटरटेनमेंटच होते. कारण त्यात अशी उदाहरणं दिली जातात, लोकांना कळतच नाही की ते आपण ग्राह्य करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी दिलेली एक्झाम्पल आहे, त्यातनं लर्निंग पाहिजे. तर ते न होता लोकांना मजा वाटते, अरे वा छान छान मस्त उदाहरणं देतात, अरे पण आपण ते वापरायचंय, हा पार्ट वेगळा आहे. ते जेव्हा ऍक्च्युली आपण ऍप्लिकेशन सुरू करतो टीचिंगचं, तिथे मग आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट पण द्यावी लागते थ्योरी टेस्ट बरोबर. आणि ती प्रॅक्टिकल टेस्ट होते आपल्या बरोबरच्या लोकांबरोबरच आपली. म्हणजे आपल्या घरातलेच आपली टेस्ट घेतात. मग तेव्हा राग नाही मानायचा, असं समजायचं की तो परमात्मा श्रीकृष्णाने या माणसाला अपॉइंट केलंय, जा आणि याची टेस्ट घे. तो माणूस आपल्या घरातलाच, नात्यातलाच, घरातली व्यक्ती समोर उभी राहते आणि मग आपली मस्त टेस्ट सुरू होते. आपल्याला त्रास होतो, राग येतो, अमुक होतं, तमुक होतं, बरंच काय काय होतं. पण ते त्या वेळेला समजून जायचं की हा, आपण अमुक ग्रंथाचा अभ्यास सुरू केलाय, आता आपली टेस्ट सुरू आहे, तरच यायचं. म्हणजे एलिजिबिलिटी काय की तेवढं धारिष्ट्य, तेवढं धैर्य, तेवढं विल पॉवर, तेवढी तयारी, तेवढा पुरुषार्थ आपल्यात हवा, जेव्हा आपण असा ग्रंथांचा अभ्यास सुरू करतो. ते मी खरंच सांगते, हे शब्द ना असेच नाही आहेत. या शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य. मग ते कुठल्या प्रिंटिंग केलंय ना ते महत्वाचं नाही, कुठल्या इंकने आणि कुठल्या पेपरवर छापलं गेलंय हे महत्वाचं नाही. अशा तर कित्येक आपल्याला हे मिळतात, कॉपीज मिळतात. वेगवेगळ्या यांनी लिहिलंय, या कंपनीचं आहे, त्या कंपनीचं आहे, गोरखपूर गीता प्रेसचं आहे, अमुकचं आहे, तमुकचं आहे. आपल्याला अनेक ग्रंथांच्या प्रती अनेक मिळतात. पण जेव्हा आपण खरेखुरे तयारीनं अभ्यासाला बसतो, मग ते प्रिंट कुठलंही का असेना पुस्तक, किंवा कुठूनही आलेला ग्रंथ का असेना, जेव्हा खरोखरी आपण अभ्यासाला बसतो तेव्हा ते शब्द प्रचंड जादू करतात, मिरॅकल्स करतात. आणि ती मिरॅकल्स म्हणजे आपल्या टेस्ट सुरू होतात. आणि मग समजायचं की ओके, आणि टेस्ट झाली तर समजायचं की अच्छा, आपलं खरंच ट्रेनिंग सुरू आहे. अहंकार कुठेही नाही ठेवायचा की अरे नाही, हा मला असा अनुभव आला, ते पण नाही पाहिजे. मागेही सांगितलं होतं, कशाच काहीच नाही, कारण त्याचीच टेस्ट तोच देतोय, तोच घेतोय, अशी अवस्था आहे. ज्ञान घेणारा पण तोच, ज्ञान देणाराही तोच, आणि ज्ञानही तोच. मग त्याच्यातनं आपण आपलं ग्रेटनेस बोलण्यासारखं काही उरतच नाही. तर तशी इथे अवस्था आहे. तया बहुमोल जे जे आम्ही द्यावे, लाधले स्वभावे आधीची ते. त्यांच्याकडे होतच, मी काय दिलं त्यांना. परमात्मा श्रीकृष्ण म्हणतोय मी वेगळं काय दिलं त्यांना, पण त्यांच्यात ते पोटेन्शियल आधीच होतं. त्यांच्यात ते गुण, सद्गुण, ज्ञानाचा फाउंडेशन, बेसिक त्यांच्याकडे ऑलरेडी होतं. मी फक्त त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे आणि त्यांना सांभाळलं आहे. की जे तयापन जया की की ते जयापंथे निघाले निशंक, भोगावया सुख सायुज्य. शंका नव्हत्या तिथे. माहिती नाही, कोणाला माहिती कसं होईल, काय होईल, कशाला करू, किती फायदा होईल, कळतंय की नाही मला, माझी वेळ आलीये का, हे कुठल्याही शंका तिथे नसतात. झोकून देणं, त्याच्याशिवाय परमात्म्यात किंवा कुठल्याही अभ्यासात, कुठल्याही डिग्रीत, कुठल्याही ब्रेड विनिंग नॉलेज मध्ये, डिग्रीमध्ये सुद्धा आपल्याला झोकून द्यावं लागतं, सरेंडर करावं लागतं ते ज्ञानाला. आणि मग ते आपल्याला पूर्ण प्राप्त होतं, मास्टरी येते त्याच्यामध्ये. मटेरियल लाईफ मध्ये सुद्धा हेच आहे, आपल्याला झोकून द्यावं लागतं स्वतःला त्याच्यात. तसंच इथे निशंक होऊन त्यांनी या सायुज्याचं मुक्ती स्वरूप भोगण्याचं, सुख भोगण्याचं साठी स्वतःला झोकून दिलेलं आहे. पाहोनी तो पंथ स्वर्ग मोक्ष पार्था, वाटती सर्वथा आड मार्ग.
म्हणून तयांनी प्रेम केले साच, द्यावे जरी तेच आम्ही तया. हा पंथ स्वर्गाचा आणि मोक्षाचा पंथ आहे. त्याच्यामध्ये अनेक वाटती सर्वथा आड मार्ग, त्याच्यामध्ये अनेक हर्डल्स आहेत. म्हणून तयांनी प्रेम केले साच, द्यावे जरी तेच आम्ही तया. तयांनीच आम्हा करोनी स्वाधीन, आम्हा जवळून घेतले ते. कसं घेतलंय प्रेम? आधी स्वतः डिवोट झालेत, सरेंडर झालेत, आणि मग ते हक्कानी प्रेम मिळवलेलं आहे. म्हणजे ते म्हणते प्रेम सुद्धा त्यांनी पहिले दिलं. प्रत्येक पाऊल समोरनं भक्तानं उचललं आणि मग मी त्याला ते दिलं. त्यांनी घेतलं, इतकं प्रेम, इतका अधिकार गाजवला माझ्या हृदयावर, की मला ते प्रेम त्यांना प्रोटेक्शन म्हणा द्यावंच लागतं. मला उभंच राहावं लागतं तिथे त्यांच्या सोबत. तयानीच आम्हा करोनी स्वाधीन, आम्हा जवळून घेतले ते. अधिकार आहे तिथे. जेव्हा इतकं जास्त समर्पण होतं, स्वाधीन केलं जातं स्वतःला, तेव्हा अधिकाराने सांगितलं जातं की आता मी तुमचा, मला काही माहिती नाही, तुम्ही उभं राहा माझ्या पाठीमागे. आपोआप त्या शक्तीला उभं राहावं लागतं. तेची प्रेम सुख आगळे वाढावे, आम्ही तो करावे एवढेच. पडू नये तेथे काळाची नजर, कर्तव्य साचार आमुचे हे. म्हणजे फक्त प्रोटेक्शन देण्याचं काम मग उरतं. कारण अशा वेळेला संकट फार येतात, चॅलेंजेस भरपूर येतात. त्यामुळे त्या गुरूंना, परमात्मा शक्तीला आपल्याला सांभाळावं लागतं. आणि तेच ते करतात, पाठीशी उभे राहतात. हा, टेस्ट आपल्याला द्याव्याच लागतात, आपल्याला सर्व परिस्थिती अनुभवावी लागते, पण तरी फार नुकसान होत नाही. आपण कोलमडून पडत नाही, घाबरून जाण्याचं कारण काहीही नसतं, कारण आपल्या परीक्षा चालू असतात. पास मात्र आपण उत्तीर्ण उत्तम मार्कांनी होणारच असतो. पण जरा आपला पाय अडखळू नये म्हणून ते आपल्या पाठीशी उभे असतात. पडू नये तेथे काळाची नजर, कर्तव्य साचार आमुचे हे. लाडके बाळक खेळावया लागे, धावे तया मागे माऊली ती. प्रेमाची पाखर घालोनी साचार, तया निरंतर संरक्षिते. जसं आपलं बाळ पळायला लागलं, त्याला वाटतं चला, मग पळतय पळतय दुडुक्कन पळतय खाली, पण तिथे आई संरक्षण करायला उभी असते. त्याला काही चिंता नसते की अरे मी पडलो तर मी काय करू, मला कोण उचलेल. अगदी बिनधास्त ते धावत असतं. कशाच्या ह्याच्यावर, आधारावर? की त्याला माहिती आई आहे, तीच सांभाळणार आहे, ती माऊली माझी इथे आहे. मग मला घाबरायचं, दगड लागेल, धोंडा लागेल, माती लागेल, खरचटेल, याची कुठेही चिंता करत नाही बाळ. झोकून देतात अंग आपलं, पण त्यांना माहितीये आपले आई तिथे आहे, आपली माऊली तिथे आहे, आणि ती नक्की आपल्याला मोठी इजा काही होऊ देणार नाही. अगदी अशीच स्थिती उच्च कोटीच्या भक्तांची असते. ते झोकून देतात, मी तुमचा, काय वाटेल ते टेस्ट घ्या, काय वाटेल ते करा, वाटेल तशा परीक्षा घ्या, वाटेल ती परिस्थिती निर्माण करा, मी घाबरणार नाही. मी निघालो माझ्या पंथाला, तुम्ही करा काय करायचं ते. गुरु, मागे मी सांगितलं होतं, तळहातातल्या अगदी असं फुलं जशी आपण अगदी नाजूक छान झाडाची ताजी ताजी काढून आपण पूजेसाठी किती सांभाळून सांभाळून नेतो की नाही पूजेच्या स्थानापर्यंत. जरा ते दुमडलं नाही पाहिजे, फूल मुडपलं नाही पाहिजे, दबलं गेलं नाही पाहिजे. अगदी आपण त्याच्या उंजळीत असतो. इतकं सुंदररित्या परमात्मा, गुरु, जे काही आहे परमात्मा शक्ती, काहीही नाव द्या त्याला, ती इतकं सुंदररित्या ओंजळीत त्यांच्या आपल्याला सांभाळते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारे मोठी इजा होऊ देत नाही. टेस्टच्या वेळेला ते पाठीमागे उभे असतात. घाबरायचं नाही कधी, भक्कमपणे उभं राहायचं आणि द्यायची ती टेस्ट. डिव्होशन स्ट्रॉंग पाहिजे, प्रचंड समर्पण पाहिजे त्यासाठी, तेव्हा अशा पद्धतीनं मागे ते उभे राहतात. बाळ कसं समर्पित असतं आईला, तो तिथे इगो नसतो त्याचा, तू कोण मला सांभाळणारी, मी पडलो तर माझं मी बघून घेईन, असं बाळ बोलत नाही. ते अगदी निरागस असतं, अगदी इनोसंट.
हसतं खेळतं रागवतं रुसतं सगळे भाव त्याच्यात दिसतात. पण तिथे ऍटिट्यूड नसतो. ते समर्पित असतं. तसं आपल्याला व्हावं लागतं. इतक्या उच्च कोटीच्या भक्ताचं विभूती योग सांगतायत की कसा मी तिथे असतो हे सांगतायत ते. आणि बाळ मागे खेळ जो जो काही करोनी तो देई सोनियाचा तैसा भक्तांचा तो उपासना मार्ग चोखाळून चांग ठेवितो मी. चोखाळून म्हणजे स्वच्छ करून उपासना मार्ग त्यांचे त्यांना आतून गायडन्स मिळतो. आता हा मार्ग कसा मिळतो उपासनेचा? उपासना म्हणजे साधना. काय कर बाबा आता, मग काय कर, हा सतत इनर गायडन्स येतो. इनर गायडन्स आतूनच सूचना येतात. डायरेक्ट कॉल आतून, इंटरकनेक्शन परमात्म्याचं आपलं. आणि तिथून आपल्याला संदेश येतात की आता हे कर, आता अमुक वाच, अमुक पूजा कर, अमुक अशा पद्धतीनं प्राणायाम कर, ह्या पद्धतीनं साधना कर. कारण इतके जास्त वेगळे वेगळे मार्ग आहेत त्यांनीच निर्माण केलेले आहेत. ते सगळे मार्ग सगळ्यांना सगळे सगळे लागू नाही होत. आत्म्याची प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे आणि त्या प्रत्येक जर्नी प्रमाणे प्रत्येकाचा मार्ग ठरतो. कोणाला माहिती एखाद्याचा भक्ती मार्ग करून झालेला आहे आणि आता त्याचा क्रियायोगाची वेळ आहे, तर त्याला तसं मार्गदर्शन त्या जन्मात केलं जातं. त्यामुळे तो आतूनच सुचवतो की तू आता हे कर, तू ते कर, माणसं भेटवून देतो. गुरु हवे असतील तर फिजिकल फॉर्म मध्ये गुरूंना पण तो भेटवून देतो. गुरूंची भेटी पण होते. ते तुम्हाला ज्ञान देतात आणि मग पुढे जातो आपण. कधी कधी गुरूंचाही आपण गुरुही सुटतात. माझा अनुभव हा आहे. अनेक गुरु भेटले, अनेकांनी अनेक गोष्टी शिकवल्या. जर्नी चालू आहे आणि पाहतं कोण आहे? परब्रह्म. ते काळजी घेत आहेत. मग तिथे आपल्याला गुरुलाही सोडायचं असतं. ते शिकवलं जातं त्या उच्च पदावर की गुरुमध्ये पण अडकू नका. हाच गुरु असाच दिसतो, असंच प्रेम करायचे, इथे किती छान सांगायचे, किती समजवायचे, नाही तेही सोडा आणि पुढे चला. मग तिथे अशा पद्धतीनं टेस्ट येतात तुमच्या की तुम्हाला सोडायचंही शिकवलं जातं. तर ते सतत आपल्याला मार्ग, उपासना मार्ग सुचवला जातो की आता इतका वेळ हे कर. मग ते काढून घेतात, मग दुसरं देतात, आता हे कर, आता ते कर. पण आपण काय की थांबायचं नाहीये. अरे माझं हे झालं संपलं हा मग. आणि आपण नावही ठेवतो आपल्याला जगामध्ये काय आहे माहितीये का, सृष्टीमध्ये या पृथ्वी तलावरच्या मटेरियल वर्ल्ड मध्ये इतके गैरसमज आहेत ना. आणि इतकं वेड्यासारखं म्हणजे अक्षरशः मला कधी कधी राग येतो. सॉरी, रागवू नका. पण आपलाच काहीतरी आहे, हा चांगला आहे तो चांगला नाही, हा मार्ग वाईट आहे तो मार्ग वाईट आहे, अमकनी सांगितलं तेच चांगलं आहे. हे ठरवणारं कोण आहे? आपण नाही ठरवू शकत हे. आत्म्याला त्याचं घ्यायचं होतं ते घेतलं, त्यांनी सोडलं, त्याला सोडवलं. पुढे जायचंय, स्टेशन सोडायचंय, गाडीत बसून पुढच्या स्टेशनला जायचंय. इतका सिंपल आहे जर्नी हा. पण आपण त्यातनं अंदाज लावतो, अच्छा हे आधी हे करत होते, मग ते त्यांनी सोडून दिलं, मग दुसरीकडे गेले, मग तेही सोडून दिलं, तिसरीकडे गेले. मग तो सांगणाराही माणूस म्हणतो ह्याच्यात मजा नाही आली म्हणून मी ते सोडलं आणि मी अमुक असं नसतं. सत्य काय आहे ते मी आता सांगते. सत्य हे आहे की आत्म्याला जे जे शिकायची गरज असते ना, आणि तो एन्टायटल्ड असतो. आत्मा जेव्हा एन्टायटल्ड असतो म्हणजे लायक असतो, तेच लेव्हलचं ज्ञान त्याला दिलं जातं, पुरवलं जातं. नीट ऐकून घ्या. जेव्हा आत्मा हळूहळू प्रगल्भ होत जातो, त्याला ते ज्ञान दिलं जातं. म्हणजे काय, आता एक एक्झाम्पल म्हणजे एखाद्यानी योगासनांचा योग अभ्यास करण्याचा क्लास लावला, करायला क्लास लावला किंवा कोर्स केला. खूप छान, काही महिने 1-2 वर्ष त्याची प्रॅक्टिस चालू आहे, अगदी व्यवस्थित योगाभ्यास चालू आहे. आणि अचानक काहीतरी अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात जीवनामध्ये आणि कुठेतरी त्याची योगाभ्यासाची दोर सुटतो हातातनं
आणि तो डिस्कनेक्ट होतो आणि तो मग दुसरं काहीतरी करायला लागतो. तर ह्याचा अर्थ तो क्लास खराब होता, अमुकच झालं, मीच सोडला, मला आवडलं नाही, मला जमलं नाही, अमुक संकट आलं म्हणून मी सोडलं, ह्याच्यामुळे सोडलं, त्याच्यामुळे सोडलं, असं अजिबातच नसतं. मी सत्य आहे ते सांगते, रियालिटी सांगते. ते सुटतं कारण आपलं शिकून झालं. इनफ नॉलेज सोलला आवश्यक होतं तेवढं मिळालं आणि त्याचं सुटलं. तो पुढच्या कामाला लागतो. त्यातनं कुठलेही निगेटिव्ह पॉझिटिव्ह मिनिंग्स घेत बसून तिथे अडकायचं नसतं. कंटिन्यू जर्नी, कंटिन्यू जर्नी, कंटिन्यू जर्नी चालत राहायचं. आपण आपलं तर्कवितर्क करत राहायचे नाहीत. पण हे घडताना फार दिसतं. लोक पण म्हणतात, अहो का हो तुम्ही इतके दिवस 2-4 वर्ष योगाभ्यास करत होता ना, तुम्ही क्लास घेत होता, तुम्ही शिकवत होता किंवा तुम्ही स्वतः करत होता, हा का हो का आता का सोडलं? असं लोकही विचारतात. कारण त्यांना अज्ञान ना, त्यांना कुठे माहिती कोणाला काय शिकायचं असतं आणि कोणाला का शिकायचं असतं आणि कोण का शिकतो हेच माहिती नसतं. त्यामुळे लोकही प्रश्न विचारतात. मग त्या माणसालाही विचित्र होतं की हो आता मी काय सांगू. मग तो काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणून एक नवीन स्टोरी ऍप्लिकेशन होतं त्याचं. ह्या अशा पद्धतीनं सगळा व्यवहार चालतो आपल्या फिजिकल वर्ल्ड मध्ये. आणि हे सगळं विचित्र आहे फार. हे असं कधी करू नये. हो माझं तेव्हा होतं, मी शिकलो, आता नाही करत, बात खतम. माझा प्रश्न आहे तो, मी काय करायचं आणि नाही करायचं, का करायचं, कसं करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं, कोणाकडनं करायचं, हा माझा प्रश्न आहे. पण असं आपण गोड गोड बोलायच्या भानगडीमध्ये आपण असं उत्तर देत नाही. पण सत्य परिस्थिती ही आहे की त्याची आत्म्याची आवश्यकता संपते तेव्हा त्याचं ते ऍक्टिव्हिटी संपते. हे नुसतंच आध्यात्मिक ऍक्टिव्हिटीज बद्दल नाही बोलत आहे, आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटनेबद्दल बोलते, प्रत्येक माणसाच्या संपर्काबद्दल बोलते. जेव्हा जेवढं ज्याच्याशी एंटायटलमेंट असते तेवढी ती घडते, त्याच्यानंतर ते सुटतं. माणूस निघून जातात, डिस्कनेक्ट होतात, फ्रेंड्स दूर जातात, नाती तुटतात. ती चांगल्याने तुटो वाईटाने तुटो, डझंट मॅटर, काहीही संबंध नाही त्याचा. पण आपण काय झालं, कशामुळे झालं, कोण चुकीचं होतं, कोण सही होतं याच्यामध्येच अडकतो. पण त्यातनं आपण गर्भितार्थ घ्यायचा घटनेतनं आणि पुढे जायचं. संत असंच करत असतात. ते काथ्याकूट करत बसत नाहीत विचारांचा, चर्चांचा. चोथा होतो त्यांनी. म्हणजे आपल्याला काय मिळालं हे आपल्याला त्या सगळ्या भानगडीत कळत नाही. आत्मा प्रगल्भ होतो आणि तो पुढच्या पायरीला जातो. असा आत्मा मुंगीपासून परमात्म्याच्या उच्च लेवलच्या हिरार्कीच्या सोल्स पर्यंत, नीट आहे का, मुंगीपासून परमात्म्याच्या हिरार्की मध्ये म्हणजे उच्च आत्म्यांच्या स्थितीमध्ये पर्यंत प्रत्येकात क्षणोक्षणी बदल येत असतो आणि आत्मा पुढे पुढे डेव्हलप होत असतो, अगदी मुंगीपासनं. म्हणून कोणाला अंडर एस्टिमेट करायचं नाही, कोणाचे अर्थ लावत बसायचे नाहीत, स्वतःचेही नाही दुसऱ्याचे तर त्याहूनच नाही. पुढे जायचं, बघायचं, ऑब्झर्व करायचं, पुढे जायचं. आपल्याला काही घेण्यासारखं असेल ते घ्यायचं, पुढे जायचं. कोणावर टीका करत बसायच्या नाहीत. पडू नये तेथे काळाची नजर, कर्तव्य साचार आमुचे हे, लाडके बाळक खेळावया लागे, धावे तया मागे माऊलीती, प्रेमाची पाखर घालोनी साचार, तया निरंतर संरक्षिते. पाखर म्हणजे संरक्षण, सावली. आणि बाळ मागे खेळ जो जो काही, करोनी तो देई सोनियाचा, तैसा भक्तांचा तो उपासना मार्ग, चोखाळूनी चांग ठेवितो मी, तेणेची ते योग्य होती पंडुसुता, सुखे सायुज्यता पावावया. त्यांना जसं जसं जे ज्या ज्या वेळेला आवश्यक आहे ते बरोबर मी त्यांना पुरवतो. त्या अपॉर्च्युनिटीज, शिकण्यासाठीच्या अपॉर्च्युनिटीज, संधी, माणसं, योग्य गुरु, त्यांना सगळं पुरवतो मी उपासना मार्गात. आणि तेणेची ते योग्य होती पंडुसुता, त्यांनीच ते योग्य होतात.
सायुज्यता मुक्ती किंवा सुख आणि परमानंद अनुभवण्यासाठी तेव्हाच ते योग्य होतात, जेव्हा ते मी दिलेल्या पाथवर चालत असतात, प्रश्न न विचारता. पाहे भक्तांसी तो तयांच्या भक्तीचा करावा परिपोष. परिपोष म्हणजे वाढ, ग्रोथ. आवडे विशेष हेची मज. आणि मग अशा भक्तांच्या ग्रोथची ग्रोथ मध्ये मी स्वतः लक्ष देतो की कसं आता याला पुढे न्यायचं, आता पुढे याला काय द्यायचं, कुठे थांबवायचं, कुठे पॉज द्यायचा. कधी कधी अशी पण वेळ येते की आपलं सगळं सुटतं आणि आपण अगदी काय म्हणतो, अ कशातही नसल्यासारखे ब्लँक आपण काही महिने काढतो. म्हणजे काही करत नाही, आपण मेडिटेशन नाही होऊन राहिलं, वाचन नाही होऊन राहिलं, सोशल नेटवर्क आपलं कमी पडून जातं, किंवा एक असा मोठा पॉज येतो. तोही आवश्यक असतो, कारण एवढं सगळं डायजेस्ट करायला तुम्हाला एक पॉज घ्यावा लागतो. कारण एक अजून एक गोष्ट सांगते, जेव्हा योगाभ्यास होतो, कुठल्या वस्तूचा अभ्यास होतो, कुठल्या वेगळ्या क्षेत्रात जाऊन आपण नवीन काहीतरी शिकतो, आपल्या एनर्जी मध्ये चेंजेस येतात. आणि त्या सटल चेंजेसना डायजेस्ट करायला मध्ये एक एक पॉज पण घ्यावा लागतो. किंवा माझा अनुभव असा आहे माझ्या लाईफचा, की असे मोठे मोठे काय म्हणतात ना, मोठ्या गोष्टी डायजेस्ट केल्यात, म्हणजे खाल्ल्यात, ज्ञानाच्या, आणि म्हणजे हजम केल्यात, घेतल्यात, शिकलंय, दिलंय, मग ते पचवण्यासाठी मोठा पॉज पण दिलेला आहे. माझ्या लाईफला मी असंच बघितलंय, की मग मोठा 1 2 3 वर्षांचा असा एकदम एकदम जसं काही थांबलंय सगळं, अशा टाईप मध्ये. पण ते थांबलेलं नसतं, ते डायजेशन चालू असतं, एनर्जेटिक डायजेशन. कारण ती एनर्जी आलेली, घेतलेली, ज्ञान ही एनर्जी आहे, नॉलेज हे एनर्जी आहे, खूप पॉवरफुल एनर्जी आहे. ती तुम्हाला पचवावी लागते सोलला, आणि त्याला डायजेस्ट करून पॉवरफुल बनावं लागतं. आणि ते आत्मा सुदृढ होण्यासाठी, पॉवरफुल होण्यासाठी, स्ट्रॉंग होण्यासाठी त्याला मध्ये मध्ये एक एक गॅप देतो गुरु किंवा परमात्मा. जेव्हा त्यांनी म्हटलंय ना, हे खरंच आहे, की मी स्वतः उपासना मार्ग ठरवतो, मी स्वतः लक्ष घालतो, मी सगळं स्वतः पुरवतो, हे अत्यंत खरं आहे. म्हणजे मी उदाहरण आहे मग त्यासाठी. जर सांगायची वेळ आली तर मी अगदी यांचं एक्झाम्पल आहे, माझं लाईफ, हा सोलचा जर्नी. कारण तो मध्ये एक मोठा पॉज येतो, सगळं डायजेस्ट करावं लागतं, आणि मग आपोआप जर्नी स्टार्ट होते. मग तिथे कंट्रोलर मी नाहीये, माझा कंट्रोलर कोणी वेगळा आहे. रिमोट कंट्रोल कुठेतरी वर आहे, कुठेतरी परब्रह्मनकडे आहे, आणि तो रिमोट कंट्रोलनी मला ऑपरेट करतो, असं ते साधकाला कळायला लागतं, चांगलं जाणवतं. मग मग कोणी म्हणेल, अरे तू असं का नाही करत असं? अरे ते त्याच्या हातातच नाहीये. टोटली आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन होऊन जाते, कारण ते सगळा कंट्रोल त्यांनी घेतलेला आहे हातात, आणि भक्तांनी त्यांना दिलेला आहे. पाहे भक्तांसी तो माझीच आवड, मज वाटे गोड एक भाव. अमुची या घरी साच दुर्मिळता, जाण पंडू सुता प्रेमळांची. जे का मोक्ष काम तया दिली मुक्ती, तेवी स्वर्ग प्राप्ती स्वर्गे छूस, स्वर्गे छूस. काय सांगू फार आपुले शरीर, वेचिले साचार इंदिरेसी. इंदिरेसी म्हणजे लक्ष्मीला. परिमुक्ती होऊन आगळे निशंक, ऐसे जे साजूक प्रेम सुख. आता मग ह्याच्यामध्ये मी काय देतो सगळ्यांना, ज्याला जे पाहिजे ते देतो. एखाद्याला मोक्ष हवा, त्याला मुक्ती देतो. एखाद्याला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे, त्याला स्वर्ग प्राप्ती करवून देतो. सगळी काळजी तोच घेतो, आणि त्याला रिस्पॉन्सिबल आपणच आहोत हं. भक्तच आहे. तो काय मागतो, एवढं सगळं करून सुख मागायचं असेल तर तो देतो. परब्रह्म देतं आपल्याला, ठीक आहे स्वर्गात जाऊन राहा, पण पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून ती मुक्ती, आणि उच्च कोटीची मुक्ती, इथे येते. अच्छा, कोणाला काही विचारायचंय का? सुचेता ताई, तुम्हाला काही विचारायचंय का? हँड रेज केला म्हणून विचारलं, का चुकून झालं?
हे आहे, म्यूट आहे. हॅलो. हा हा, बोला ना. हा, नाही काय ते समजायला थोडं अवघड जातंय म्हणून ते म्हटलं नाही नंतर नाही, मग विचारेन. विचारा विचारा. आपण पुढे नको जाऊया, मग इथे थांबवून सांगते तुम्हाला काय ते. बोला. नाही नाही, ते ब्लॉक तुम्ही म्हटलात ना होते सगळं आपलं थांबतं एका ठिकाणी किंवा काहीच हा करावंसं मग, हा वाटत नाही ओके ओके, आपल्याला. थांबा मी सांगते. हं. आता होतंय असं की आता मी माझंच एक्झाम्पल देते, कारण मी नेहमी माझ्याच लाईफच्या जर्नीला, मी या इन्कार्नेशनच्या जर्नीला मी शेअर करते सगळ्यांबरोबर. मी लपवून हो ठेवलं नाही कधी काही. तर आता माझ्या हो. बाबतीत कसं झालंय की करिअर वगैरे चालू आहे, सगळं सायमल्टेनियसली चालू आहे, आणि एक आध्यात्मिक प्रगती पण एका लेवलवर चालू आहे हो सोबतच. कारण आपला प्रपंच हो सोडायचा नाही. तर हो. सगळं केल्यानंतर, सगळी धावाधाव केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये एक मोठा पॉज येतो. आणि त्या पॉज हं. असा येतो की माझं सगळं सुटतं. म्हणजे करिअर सुटलं, बरं. काम सुटलं, जे करत होते ते सुटलं. आणि त्यावेळेला हं. इतका मोठा पॉज असतो तो, की आपल्याला हं. वाटतं हं. आता मी करू काय, अशी बरं. परिस्थिती होते. हं. म्हणजे काही कळत नाही की आता माझं कामच सगळं काढून घेतलं, माझं कामधंदा गेला, माझा अभ्यास करत होते ते घेतलं काढून, म्हणजे असं कोणीतरी काढून घ्यावं तसं घेतलं जातं. आणि हं. मग पण मी हारले नाही कधी, म्हणजे हाही गायडन्स तिथूनच येतो. ते बरोबर. आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात की काय झालंय, नक्की का झालं असं, कशासाठी हं. झालंय हं. असं. हं. आणि मग लक्षात बरं. आलंय की नाही, काहीतरी एनर्जेटिक मोठी एम्पॉवरमेंट झालेली असते आपल्यावर. ओके. सायमल्टेनियसली आध्यात्मिक प्रवास सुरू असताना आणि प्रापंचिक प्रवास तो चालूच राहतो. त्याच्यामध्ये काहीच इतकं मोठं काही अचीव करण्यासारखं नसतं. आपला जो बरं. रोजचं लाईफ आहे, म्हणजे लग्न झालं, हं. हं. मूल झालं, नोकरी, नवरा बायको, सासू सासरे, हा प्रपंच तर जस्ट फॅक्टरी सारखा आहे तो. त्याच्यात काही हो. क्रिएटिव्ह असं काही करण्याचं नसतं. पण स्पिरिच्युअल पाथ हा खूप मोठा मोठा अभ्यासाचा भाग आहे. आणि तिथे जसं आपण शाळेच्या अभ्यासामध्ये पहिलीचा अभ्यास केल्यानंतर एक टेस्ट येते, आणि मग अशी हं. सुट्टी हं. येते हं. दिवाळीची, ह्याची समर बरं. ब्रेक, की तुम्हाला पहिलं वर्ष पूर्ण झालं, तुम्हाला रेस्ट, की मग तुम्ही काहीच नाही करत, तुम्ही टोटली फ्री असता. आणि मग तुमचा दुसरीचा अभ्यास सुरू होतो, शाळा सुरू होते. अगदी तसंच स्टेजेस येतात हायर स्पिरिच्युअल लेवलमध्ये, लेवल नाही सॉरी, स्टेजेस येतात ग्रोथ मध्ये तुमच्या. ओके. आणि मग ओके. असं एकदम फास्ट लाईफ चालू असताना खूप मोठं टेस्टिंग होतं. म्हणजे अशा गोष्टी हं. हं. घडतात लाईफमध्ये की हं. चॅलेंजेस येतात प्रचंड, आणि एकदम ठप, एकदम हं. स्टॉप सगळं. मग हं. अशा वेळेला लक्षात येतं की ओके, मग आपण पास्ट मध्ये जातो, मग काय काय वाचलं, काय झालं, काय अनुभवलं, काय घटना घडल्या, हं. आणि मग हं. त्याच्यातनं आपल्याला त्या डायजेस्ट कराव्या लागतात. म्हणजे मला हो. लिटरली असं पूर्ण रेस्ट, मेंटल वर्क नाही, इमोशनल तर नसतंच काही, पण कम्प्लिटली रेस्ट घेऊन, ते जसं गाय जशी बसून रवंथ करते ना, तशी हं. स्टेज हं. येते. मग कधी कधी ती ओके. 1 वर्ष, 2 वर्ष असं लंब चाललेलं आहे. आणि हं. अचानक मग तो स्टेज संपल्यानंतर मग बरोबर ब्रेन ऍक्टिव्हेट होतो, काय काय करावं वाटतं, उत्साह येतो, पुन्हा सगळं गाडी रुळावर येते, पुन्हा जोरात सगळं काम सुरू येतं, नवीन काहीतरी काम समोर येतं, नवीन गोष्टी करायला, म्हणजे लिटरली न्यू स्टार्ट. दरवेळेस न्यू स्टार्ट. माझ्या हं. बरोबर असं हं. हं. अनेकदा झालेलं आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे, हं. आणि म्हणून मी सांगू शकते की असं तुमचं मोठं टेस्टिंग झाल्यानंतर एक मोठा ब्रेक येतो, की ते सगळं हं. हं. डायजेस्ट करावं लागतं आपल्याला. ते सांगते मी. आता हे हं. मी अनुभव, म्हणजे इवन आता सुद्धा माझा तो पॉज चालू आहे. मी बरंच काय काय 1.5-2 वर्ष भरपूर काम केलं असंच, स्पिरिच्युअल वर्क पण खूप केलं, सर्व्हिस वर्क पण खूप केलं, सेवा, आणि प्राणिक हिलिंगचं काम खूप केलं. आणि आता माझं मोठा पॉज चालू आहे, एकदम सगळं स्टॉप. हं. आणि मग त्याच्यामध्ये जस्ट माझं जे ग्राह्य केलेलं आहे, मी ग्रहण केलेलं आहे, त्याला हं. पचवण्याचं, डायजेस्ट करण्याचं काम माझं स्लो प्रोसेसिंग मध्ये चालू आहे. आणि मला पण हे हं. आतून कळतंय की आता काहीतरी मोठं मोठं पुढे काहीतरी येणार आहे. त्याच्यासाठी जी प्रिपरेशन असते ना आपली, हं. हं. जसं हं. ह्याला एक्झाम्पल आपलं शालेय शिक्षणाच्या वेळेच उदाहरण मी उत्तम देऊ शकते. जेव्हा 9वी येते, 9वीची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला समर ब्रेक येतो.
हम्म, ह्याची सुट्टी येते, उन्हाळ्याची सुट्टी येते. मग त्या सुट्टीत कसं तुमचे मग क्लासेस सुरू होतात, कारण मेंटली प्रिपेअर करतो आपण चाइल्डला, की आता तू टेन्थला आहेस, आता तू टेन्थला आहेस, म्हणजे आता तुझं मोठं चॅलेंज आहे 10वी, असं. तर हम्म, अक्षरशः असं सेम आपल्या स्पिरिच्युअल पाथवर पण ना, वरच्या स्टेजेसवर यायला लागतं. म्हणजे हम्म, म्हणून मी सांगू शकते की असं होतं. आणि मग त्या हम्म, सिच्युएशन मध्ये तो डिसिपल कधी कधी निष्क्रिय झालेला पण दिसतो, की बिलकुल असा लिथार्जिकल आणि बिलकुल सगळं थांबल्यासारखं. म्हणजे असं वाटतं की अरे काय, म्हणजे आपल्याला संतांच्या याच्यात तुकारामांच्या मूव्हीमध्ये पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे, की ते असे बसले की ध्यानच लागून जात आहे त्यांचं, किंवा ते काम नाही हम्म, करत आहेत. त्यांची बायको ओरडते की तुम्ही काम नाही करत आहे, तुम्ही काम नाही करत आहे, तुम्ही पैसे नाही कमवत आहे. पण ती जी कंडिशन असते त्या सोलची पॉवर आणि त्याला हँडल करण्यासाठीची फिजिकल बॉडी आपली, हम्म, ही हम्म, सेम लेवलवर मॅच झाली पाहिजे. जसं एखाद्या प्रिंटिंग चालू असेल तर प्रिंटिंगच्या मशीनसाठी सुटेबल लिक्विड, सुटेबल न्यूजपेपरचा पेपरचा क्वालिटी, हे सगळं कसं मॅच हम्म, व्हावं लागतं, तसंच आपल्या आत्म्याच्या शक्तीला झेलण्यासाठी आपली फिजिकल बॉडी पण तेवढी पॉवरफुल लागते. आणि म्हणून फिजिकल बॉडीला व्हेइकल म्हटलेलं आहे, साधन म्हटलेलं आहे. इमोशनल बॉडी म्हणजे आपली मन आणि विचार याची बॉडी, आणि मेंटल बॉडी, भावनांची बॉडी, हे सगळं एनर्जी बॉडीज आहेत, म्हणजे व्हेइकल्स आहेत. ती एकात एक एकात एक बसवलेली आहेत. जसे फ्रीज हम्म, मध्ये जसे लेयर असतात, बाहेरचा एक लेयर, आतला एक लेयर, मग एक कव्हर असतं त्याच्यावर, तसं, किंवा कार मध्ये पण तसंच असतं. तसे ते लेयर एकात एक बसवलेले आहेत या तीन मेंटल, इमोशनल आणि फिजिकल बॉडीचे. तर ते सगळं त्या आत्म्याला हँडल करतात, मेन पॉवर सप्लायला. आणि त्यासाठी आपलं हे व्हेइकल पण तेवढं तयार लागतं. आणि मग अशा याच्यामध्ये एकदम आपण एखादी व्यक्ती म्हणजे योगा क्लासेस जॉईन करेल, मग तो प्राणायाम करायला लागेल, हेच मी मगाशी सांगत होते, की अचानक आपल्या लाईफ मध्ये कोणतरी करणारं भेटतं, मग अरे मग वॉकला येतो का, येतेस का, चल, अरे मग आपण दोघं मिळून जाऊ. मग आपला अचानक आपला वॉक जायला सुरू करतो, अचानक आपण योगाभ्यास सुरू करतो, अचानक आपण मेडिटेशन सुरू करतो, किंवा कशाचा तरी अभ्यास सुरू करतो, काहीतरी वाचायला सुरू करतो. तर हे सगळं अचानक नसतं घडत. हे सगळं प्रोग्रामचा प्लॅन येतो आपल्या लाईफच्या, आत्म्याच्या आत्म्याच्या लाईफचा प्लॅन येतो. त्याला जे जे हवं तसं 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 सगळं पुरवलं जातं. ते ते हम्म, सब्जेक्ट इंट्रोड्यूस केले जातात. आणि मग त्या पिरियडमध्ये आपण करतो. आणि करतो म्हणजे काय, आपण नुसताच योगाभ्यास करत नसतो. मग आपण ते सगळं डाएट फॉलो कर, प्रॉपर टायमिंग मेंटेन कर, मग तो योगाभ्यासची वेळ पण पाहायची असते आपल्याला. मग आपण लोकसंपर्क पण आपण, कारण योगाभ्यासाने खूप एनर्जी चेंज होऊन जाते, तर आपण खूप आपला लोकसंपर्क पण लिमिटेड होऊन जातो. मग आपल्याला उगीच टाइमपास करावा नाही वाटत. तर म्हणजे हा कम्प्लीट एनर्जेटिक चेंज आणि तुमची सटल एनर्जीची सेटिंग होत असते आतमध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात, कारण त्या वेळेला त्या व्यक्तीसाठी हा अभ्यास आवश्यक असतो. आणि म्हणून त्याच्या लाईफमध्ये तिची एंट्री होते, इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन होतं, व्यक्तीच्या थ्रू किंवा कोणाच्याही थ्रू. तर हे मी सांगत होते की अशा गोष्टी घडत असतात, पण ह्या कळणार ओके. कशा. तर ह्या कळणार तेव्हा आपल्या लाईफमध्ये काय घडतंय, जेव्हा आपण आपल्या जीवनाला बाहेरनं ऍज अ थर्ड पर्सन ऑब्झर्व करू. म्हणजे कसं, की मी माझ्या जीवनाला स्वतः बाहेर बसून बघायचं, की आज लीना काय करतेय. आज अच्छा, मला आज जास्त झोप आली. मग का बरं आली, काय चालू आहे, मग का काम करावं का नाही वाटत आहे, किंवा अमुक गोष्ट वाचावी का वाटतेय. मग ती वाचून झाल्यानंतर मला काय एक्सपिरियन्स मिळतोय, काय मला आतमधनं फिलिंग येतेय. किंवा एखादी व्यक्ती अचानक आपल्याला भेटली, आपल्या घरी येत असेल, आपण जात असू, तर आपल्याला काहीतरी एनर्जेटिक चेंजेस फील होतात. एखाद्या व्यक्तीला भेटून आपल्याला खूप आनंद होतो. एखाद्या व्यक्तीला भेटून किंवा नुसती दिसली तरी आपली एनर्जी डिस्टर्ब होते, आपला आतली शांतता डिस्टर्ब होते. मग हे सगळं ऑब्झर्वेशन करावं लागतं आपल्याला. तेव्हा आपल्याला हे होणारे बदल ना कळायला लागतात. त्याच्यासाठी आपलं सूक्ष्माकडे लक्ष जावं लागतं, सूक्ष्म गोष्टींकडे. थोडे 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 बदल येत असतात आपल्याला. पण आपल्याला हे ऑब्झर्व, जसं बाळ आपल्याला होतं, आपण काही त्याला असं रॅन्डमली वाढवत नाही. आपल्याला अरे आज आज यांनी पलटी मारली, हं,
ते पालथं पडायला लागलं. अरे आज यांनी मान वर उचलली. हे आपल्याला सगळं कसं कळतं? कारण आपण बाहेरनं बाळाला बघतोय की बाळामध्ये काय काय बरोबर. चालू आहे. आई अगदी रोज लक्ष देऊन बघत असते बाळाकडे, आज काय करतंय, आज काय करतंय. मग आज त्यांनी आईला ओळखलं, मग परवा काय त्यांनी नवीन आलेल्या माणसाला पण स्माइल दिलं. हे कसं आपण बघत असतो, तसंच सेम आपण स्वतःला बघायचं. आज मी काय केलं, मला आज अमुक माणूस भेटल्यावर बरोबर का नाही वाटलं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दरवेळेस आपल्यात असतो असं नाहीये. कधी कधी त्या माणसाची एनर्जी खराब असते आणि त्यामुळे आपली एनर्जी डिस्टर्ब होते. आणि म्हणून आपल्याला नर्वसनेस येतो, एकदम दुःखी झाल्यासारखं होतं. एकदम आपल्याला कधी कधी आपल्याला एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागतात. प्रत्येकाला होत असेल असं, की एकदम पास्टचे इन्सिडेन्सेस आठवायला लागतात, की अरे माझ्याबरोबर हे झालं होतं, ते झालं होतं. आणि मग त्या सगळ्या निगेटिव्ह मेमरीजनी आपण एकदम असे मायूस होऊन जातो, नर्वसनेस येतो. पण हे सगळं घडलं, ठीक आहे, घडलं, अनुभवलं. पण जरा एक मिनिट राहून थांबून ना विचार करावा, की हे सगळं आठवायला का लागलं आपल्याला, एकदम आपल्याला हे कसं आठवायला लागलं. तर हे जर ऑब्झर्व करायला लागलात स्वतःच्या लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टींना, तर आपल्याला लक्षात येतं की कधी कधी एखाद्या व्यक्तीचं एनर्जी कंटॅमिनेशन, जसं आजाराचं कंटॅमिनेशन होतं ना, रोगांचं, सर्दी खोकला कोविड यांचं कंटॅमिनेशन व्हायचं, संसर्ग, तसा एनर्जेटिक संसर्ग होतो. निगेटिव्ह ऍटिट्यूड असलेल्या व्यक्तीचा एनर्जेटिक संसर्गाने आपली एनर्जी निगेटिव्ह होऊन थोड्या प्रमाणासाठी आपण त्या कंडिशन मध्ये जातो निगेटिव्हिटीच्या. आणि त्यामुळे अचानक आपल्याला ह्यानीच वाईट केलं, हेच झालं माझ्या बरोबर, ह्यांनी मला सोबतच नाही दिली, त्यांनी मला तसंच केलं, हे अचानक सगळं आठवायला लागतं. सकाळपर्यंत दुपारपर्यंत आपला दिवस छान गेलेला असतो, ऑल ऑफ सडन आपल्याला दुपारनंतर काहीतरी वेगळंच व्हायला लागतं. तर ह्या गोष्टींना ऑब्झर्व केल्या पाहिजे की माझं काय चाललं आहे. आणि ते असतं देहाच्या बाहेर जाऊन स्वतःला बघणं, स्वतःला आरशात बघितल्यासारखं बघणं. आणि ह्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज प्रॅक्टिसेसनी आपण सूक्ष्म गोष्टींकडे जायला लागतो. आपल्याला सूक्ष्म एनर्जीज कळायला लागतात. सूक्ष्मला इंग्लिशमध्ये म्हणतात सटल. आणि ग्रॉस म्हणजे जड. जडामध्ये कोणाला काही कळत नाही. आपण जगत असतो जडामध्ये, आपल्याला स्वतःत काय चेंजेस, नुसतंच राग आला, राग आला, मग आपण ह्याच्यावर घरातल्या व्यक्तींवर आपण चिडतो, हे करतो. अरे पण मागे जाऊन बघितलं पाहिजे, अरे का मला का आज राग का आला एकदम, सकाळपर्यंत मूड माझा चांगला होता, मग ऑल ऑफ सडन मला काय झालं. तर ते कधी कधी आपल्याला माणसाच्या संसर्गाने होतं. आणि पुढे जाऊन म्हणजे माझ्या अनुभवात आता हा, मला जर कोणी आठवण काढली आणि ती निगेटिव्हली किंवा पॉझिटिव्हली काढली असेल, तर मला ती एनर्जी फील होते आणि कळतं की अरे काहीतरी गडबडलं. मग इमिजिएट मी स्वतःला सेंटर अलाइन करते, म्हणजे ठीक करते. आणि प्रयत्न करते की मी पुन्हा माझ्या स्टेजमध्ये, इनर स्टेटमध्ये मी वापस येईन. कारण ती माझी ओरिजिनल क्वालिटी नाही आहे, जी कंटॅमिनेशन झालेली आहे, निगेटिव्ह संसर्ग झालेली माझं ओरिजिनल स्वरूप नाही आहे. मी आनंद स्वरूप आहे. मी सतत आनंदात आणि शांतीमध्ये राहणारा सोल आहे. मग आपल्याला पाणी ढवळल्यासारखं डिस्टर्ब कुठून तरी बाहेर न झालेला आहे संसर्ग होऊन. मग इमिजिएट त्याला ठीक करतो. हा अवेअरनेस जेव्हा येतो तेव्हाच आपण कंट्रोल करू शकतो आपल्या कंडिशनला. आणि मग आपण मॅक्झिमम टाइमला शांत, स्थिर, सुखी, समाधानी जगू शकतो. आपलं हे डिस्टर्ब होतं बरोबरच्या एनर्जीजमुळे. आणि म्हणून आपण सतत त्याच स्थितीत असतो, डिस्टर्ब कंडिशन मध्ये. पण जेव्हा आपण असं ऑब्झर्व करायला लागू स्वतःला आणि आपण सतत मेंटेन करायचा प्रयत्न करू स्वतःला, मग आपल्याला लक्षात येतं की काय गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतायत. मग त्याच्यापासून प्रोटेक्शनही करता येतं आणि त्याच्यापासून स्वतःला सांभाळून, झालं जरी संसर्ग किंवा झालं जरी डिस्टर्ब, तरी ठीक करता येतं आपल्या मनस्थितीला. आणि कारण सतत शांत स्थिती हवी. शांत, स्थिर आणि आनंद, अत्यंत महत्वाचा आनंद आहे. नुसतं शांत पण नाही, कारण नर्वस असलेले लोक पण शांत असतात, पण आतून वादळ असतं. तसं नाही, आनंद, आनंद स्थिती. हार्ट चक्र किंवा हार्ट आपलं ऍक्टिव्हेट पाहिजे, आनंद पाहिजे इथे हृदयात. तेव्हा ती स्थिती शांत, स्थिर, आनंद
ही कन्सिस्टंट जेव्हा राहायला लागते, तेव्हा मग आपली आध्यात्मिक प्रगती आपोआप सुरू होते. आपल्याला काही झटपट करावी नाही लागत, काही धडधड धडधड कुठेही काही करावं नाही लागत. आपण स्वतःला, आता तुम्ही सगळे इथे आहात, तर तुम्ही नवीन आहात, पण बाकी सगळ्यांना मी हे सगळं सांगितलंय की स्वतःला ऑब्झर्व करा, आपल्यामध्ये काय काय बदल होतात. आपण जेव्हापासून हा अभ्यास सुरू केला, पहिले मी कशी होते, 15 सेशन अटेंड केल्यानंतर माझ्यात काय बदल आला, काय फरक पडला, मन स्थिर झालं, राग चिडचिड कमी झाली. ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात वेळोवेळी या सगळ्यांना, की ऑब्झर्व करा. आणि ऑब्झर्व करण्याने आपलं ऑब्झर्वेशन वाढतं आणि सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आपला सुरू होतो. त्याच्याशिवाय आपण पुढे नाही सरकू शकत. कारण जोपर्यंत आपण स्वतःला बघत, दुसरे तर आपल्याला दिसतच असतात, कारण आपण ऍज अ थर्ड पर्सन बघत असतो. पण स्वतःला बघण्याची कला येणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे आणि अवघड गोष्ट आहे. तीच आपण इथे शिकायची आहे. नुसता आपण ग्रंथाचा अभ्यास नाही करत आहोत, आपण आपल्याला बघण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपण दुसऱ्याला पुढे ढकलत असतो, पण आपल्याला स्वतःला आपल्याला पुढे ढकलता आलं पाहिजे. आणि तेच आपण या भगवद्गीतेच्या अभ्यासातनं शिकतो आहोत आणि करतो पण आणि जमतं पण. कारण ती परब्रह्म शक्ती आपल्या सगळ्यांना, जसं इथे म्हटलंय की मी स्वतः उपासना मार्ग देतो त्यांना, मी स्वतः मार्ग देतो, स्वतः सगळं अरेंज करून देतो. त्यांना काही करावं लागत नाही, लहान मुलाप्रमाणे ते बागडत राहतात. आपली सगळ्यांची स्थिती तीच आहे. आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, मग आपण फक्त काम करायचंय आपल्यावर, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हेच आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. कळलं. हो, कळलं, समजलं. हा. समजलं. तैसा भक्तांचा तो उपासना मार्ग, चोखाळूनी चांग ठेवितो मी. तेणेची ते योग्य होती पंडुसुता, सुखे सायुज्यता पावावया. तयांच्या भक्तीचा करावा परिपोष, आवडे विशेष हेची मज. पाहे भक्तांसी तो माझीच आवड, मज वाटे गोड एक भाव. आमुची या घरी साच दुर्मिळता, जाण पंडुसुता प्रेमळांची. जे का मोक्ष काम तया दिली मुक्ती, तेवी स्वर्ग प्राप्ती सर्वे स्वर्गेच्छुस. काय सांगू फार आपुले शरीर, वेचिले साचार इंदिरेसी. परिमुक्तीहून आगळे निशंक, ऐसे जे साजूक प्रेम सुख. पार्था आमुची या प्रेमाळासाठीच, ठेविले ते साच राखोनिया. ऐशा परी आम्ही वेचोनी सकळ, करीतो जवळ प्रेमळांसी. आम्ही प्रेमाचा झराच आहोत, त्यामुळे आम्ही प्रेमळ लोकांना आणि प्रेम करणाऱ्यांना जवळ करतो. काय सांगू ऐशा नव्हे तर या गोष्टी, की ज्या सामावती बोला माझी. ह्या काय सांगू मी तुला, ह्या अशा गोष्टींच्या. सामावती म्हणजे राहतील, मावतील, असं काय कसं सांगू मी, काय काय गोष्टी सांगू तुला अशा पद्धतीच्या. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञान ज्ञानजं तम, नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणून या मज आत्मयाचा भाव, केला ज्यांनी ठाव जगावया. मग मज एका विण सर्वही असार, ऐसीच साचार मती ज्यांची. तया शुद्ध ज्ञानी भक्ता पुढे मीच, मशाल जी साच होनिया. ज्ञान कर्पुराचा पोत पाजळीत, दाखवीत वाट चालू लागे. पहा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की तो स्वतः आपला रस्ता मार्गदर्शन करायला लागतो अशा भक्तांपुढे. म्हणून या मज आत्मयाचा भाव, केला ज्यांनी ठाव जगावया. अशा पद्धतीनं आत्म्याचा भाव त्यांचा आहे. त्यांच्यासाठी मी काय करतो, तया शुद्ध ज्ञानी भक्ता पुढे मीच, मशाल जी साच होऊन या. मशाल काय करते, हातात घेऊन मशाल घेऊन आपण चालतो तेव्हा तो उजेड रस्ता दाखवतो आपल्याला, प्रकाश. मशाल म्हणजे प्रकाश, प्रकाशामुळे आपल्याला पुढचा रस्ता दिसतो. तर अशा शुद्ध ज्ञानी भक्तांसाठी मी स्वतः मशाल बनतो. ज्ञान कर्पुराचा होत पाजळीत, दाखवीत वाट चालू लागे. आणि ती जळते कशी मशाल, तर ज्ञान कर्पूर. कापूर म्हणजे कसा, कापुराने पटकन आग हे होते ना, प्रज्वलित होते. आणि
पेटी राहते. तर त्याच्यामध्ये कापूर पण कसा, तर ज्ञानाचा. म्हणजे काय, ते मार्ग दाखवतात, प्रकाश पाडतात, म्हणजे काय करतात, ते पुढचं 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 ज्ञान देतात. जे मी मगाशी सांगितलं की अचानक आपल्याला योगाभ्यास करावा वाटतो, अचानक एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्याची अपॉर्च्युनिटी आपल्याला, संधी येते, अचानक आपण कोणाला तरी मित्रमैत्रिणींमध्ये वेगळ्या पद्धतीचं ज्ञान संपादन करायला जातो. तर हे आहे ज्ञानाचा कापूर जाळून आपल्याला मार्गदर्शन करणं आणि मार्गस्थ करणं. हे तो स्वतः करत असतो. पण बऱ्याचदा आपण त्याचं क्रेडिट घेतो, हा मी आता अमुक करते, मी आता तमुक शिकतेय, मी आता या ग्रंथाचा अभ्यास केला, मी 4 जणांना सांगितलं. आपण काहीच करत नाहीये. ही फॅक्ट आहे. सगळं मेहनत परमात्मा स्वतः करतो. का, तर केवळ आपण समर्पण केलं म्हणून. त्यामुळे आपण क्रेडिट नाही घेऊ शकत, ज्ञानाचंही नाही आणि दिल्याचंही नाही आणि घेतल्याचंही नाही. कशाचंही आपण क्रेडिट घेऊ नाही शकत. ज्ञान कर्पुराचा पोत पाजळीत दाखवित वाट चालू लागे. अज्ञानाच्या रात्री माझारी अंधार दाटता अपार भक्ता पुढे. स्वयमीच दूर सारिता तो होय नित्य ज्ञानोदय तया लागी. मगाशी पण अजून ही पण गोष्ट मी सांगितली की कधी कधी आपल्याला असं संकट आल्यासारखं होतं, आपल्याला कळत नाही त्यात आपण कसं डील करायचं सिच्युएशनशी. आपल्याला खूप मोठी टेस्ट येते, खूप मोठं काहीतरी समोर प्रॉब्लेम येतो, किंवा माणसं येतात किंवा घटना अशी घडते. आणि त्यावेळेला आपल्याला अज्ञानी असल्यासारखं भासायला लागतं की आता हा प्रश्न मी कसा सोडवू जीवनातला. हे जे संकट आलंय अनपेक्षितरित्या, ह्याला मी कसं सॉल्व्ह करू, कसं डील करू याच्याशी. म्हणजे हे कसं करू म्हणजे काय आहे, अज्ञान आहे ना. ज्ञान जिथे असतं तिथे आन्सर असतं की हा ह्या हा हा प्रकार आहे, या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे, हे ज्ञान सांगतं. पण आपल्याला जेव्हा असा प्रश्न पडतो की अरे बापरे, मी आता या सिच्युएशनशी कसं डील करू, कसं मी यातनं बाहेर पडू, कोण मार्ग दाखवेल, कसं हँडल करू, कसं या माणसांना सांभाळू, कसं सहन करू, हे जेव्हा कसं काय करू असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अज्ञान असतं आपल्याकडे, आपल्याला आन्सर नसतं माहिती त्याचं. मग अशा अज्ञानाच्या रात्री अंधार दाटता अपार आपली अशीच अवस्था असते की आपल्याला कसं बाहेर पडू हे कळत नाही अशा सिच्युएशन मधनं. प्रचंड त्रास, मानसिक त्रास, कधी कधी शारीरिक त्रास, कधी कधी आध्यात्मिक त्रास आपल्याला होत असतो. मग त्यातनं कसं बाहेर पडायचं कळत नाही. मग अशा अज्ञानाच्या रात्री स्वयमीच दूर सारिता तो होय नित्य ज्ञानोदय तया लागी. पण त्यातनं सुद्धा प्रकाश तो दाखवतो. कसा दाखवतो, तो काही येऊन टॉर्च नाही टाकत, दिव्याचा प्रकाश नाही दाखवत, आपल्याला काहीतरी ज्ञान देतो कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने. आणि त्या दुसऱ्या मार्गाने मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला घडणाऱ्या घटनेचा अर्थ कळतो की हे का घडतं आहे, कोण करत आहे, कशासाठी घडतं आहे, यातनं काय लेसन लर्न करायचं आहे. हे आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतर आपला मार्ग क्लिअर होतो, आपण अगदी आरामात पुढे कंटिन्यू करतो चालायला. स्वयमीच दूर सारिता तो होय नित्य ज्ञानोदय तया लागी. देखा भक्ता लागी प्रिय जो अत्यंत देव भगवंत नारायण. बोलता तो ऐसे काय म्हणे पार्थ प्रभो मन शांत झाले माझे. हे ते सांगतायत, तर पार्थानी म्हणलं की हे सगळं ऐकून माझं मन अत्यंत शांत झालेलं आहे, कुठल्याही शंका नाही. संसाराचा सारा झाडून या मळ मज तू निर्मळ केले देवा. हे देवा, मला सुद्धा तू आता मशाल दाखवून माझं अज्ञान दूर करून मला मार्ग दाखवलेला आहेस. जन्म मरणाचे संपले सायास नाही गर्भवास आता मज. आता मला कशाची काळजी नाही, कारण मीही त्या भक्तांमधला एक झालेलो आहे. आणि मला सुद्धा तू आता माझ्या पुढे मशाल घेऊन चालतो आहेस असं जाणीव होतीये. माझे सगळे गोंधळ संपले आहेत मनातले, सगळ्या शंका निरसन झालेला आहे. आता मला कशाच काही चिंता नाहीये. आपुले जनन आपुली या डोळा देखिले दयाळा आज येथे. गमे हे जीवन माझ्याची स्वाधीन झाले आत्मज्ञान म्हणून या. गमे म्हणजे वाटते. तुमची या मुखे झाला उपदेश कृपा ही विशेष मजवरी. आज तुम्ही इतका सुंदर उपदेश केला आहे की माझे जे काही प्रश्न मनात होते
ते सगळे सुटलेले आहेत आणि मला पटापट उत्तर मिळालेली आहेत. कारण ती उत्तर म्हणजे तुम्ही दाखवलेला मशालीचा प्रकाश आहे, जे ज्ञानरूप मशाल आहे ती. आणि त्यांनी मला माझे पुढचे मार्ग अगदी स्वच्छ दिसत आहेत आणि मी कुठून कसं चालायचं आहे आणि काय करायचं आहे हे मला कळलेलं आहे आता. आज भाग्याचा हा पातला सुदीन, सफल जीवन झाले माझे. अंतर्बाह्य तम गेले निरसोन, तम म्हणजे अंधार, निरसोन तुझी या वचन तेजाकारे. म्हणून स्वरूप आज तुझे देवा, देखिले केशवा यथार्थत्वे. आज सत्य तुझं कळलं, आज मला तुझा विभूती योग कळला, की तू कसा हृदयात आत असतो. तुझी विभूती प्रत्येकाच्या आत आहे आणि अशा भक्तांच्या तर विशेष करून आहे, की आतमध्येच बसून तू मशाल दाखवतो आहेस. त्यामुळे त्याला हे नाही कळत. अशा प्रवासामध्ये एक गोष्ट सांगते, आपल्याला असं माणूस दिसत नाही कोणी, की अरे हा यांनी मला हे दिलं, त्यांनी मला हे दिलं. मी म्हणलं ना मगाशी, की आतून संदेश येतो, ती मशाल आपल्या आत बसूनच तो दाखवतोय आपल्याला. आपल्या आत बसून आपल्याला रस्ता दाखवतोय पुढचा. ज्ञान रूपाने आपल्याला तेज मिळवून देऊन आपल्याला पुढे काढत असतो. आणि असा हा त्याचा विभूती योग आज आपण अभ्यासला आहे, की ती विभूती आपल्यातही आहे आणि आपल्याला दिशादर्शन करत आहे अखंड. आपण आता इथे थांबूया. 5 वाजत आलेत. कोणाला काही डिस्कशन करायचं असेल, शेअर करायचं असेल काही, तर ते करू शकतो. हा बोल. मला ना ताई तुला खूप मनापासून थँक्यू म्हणायचंय. का काय मला नाही. आजचं इतकं म्हणजे मला रिलेट होत होतं शब्दन शब्द. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपण काहीतरी सॉलिड अनुभवलेलं असतं पण त्याचे हा, अर्थ एखाद्या एक्सप्लेनेशन मधनं उलगडत जातात. करेक्ट. तर तसं मला आज ते खास तुझ्या करून तुझं आतच पॉज. बसून त्यांनी तुला मशाल दाखवलेली आहे. मला खूप म्हणजे क्रेडिट अक्षरशः एक गोज टू पण एक परब्रह्म. शब्द मी आज माझा हात असा म्हणजे किती लिहून किती नको असं झालेलं मला नोट्स काढताना. अच्छा. आणि खूप खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं, अरे वा, छान छान. मस्त वाटलं. खास करून तुझं ते पॉजचं तुझे सांगितलंस ना मला असं एकदम लिटरली असं नाही, खरंच आहे. म्हणजे तेच माझ्या होतं लाईफ मध्ये कारण खूप आले तसे आणि अगदी स्टॉप होऊन जातं माझं लाईफ. म्हणजे खूप मोठा पॉज येतो आणि तेव्हा कळतं. पण त्याला पुरेपूर वापरण्याचं ना ज्ञानही तोच देतो. हो. त्यामुळे करायचं, आपल्याला जसं आतून वाटतं ते करायचं, अगदी बिनधास्त. म्हणजे जरा पण त्याचं दुःख नाही बाळगायचं. कारण काय नाही, हे सगळं ज्ञान पचवणं, फार डायजेस्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. ह्या सगळ्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये खूप मोठं डायजेशन आपल्याला डेव्हलप करावं लागतं आणि ती एनर्जी डायजेस्ट करायला खूप मोठी पॉवरफुल तयारी लागते आपल्या सगळ्या एनर्जी बॉडीजची. आणि ती करण्यासाठी ते आपल्यालाच नाही, सगळ्या संतांना, त्यांनी सगळ्या ग्रेट बिंग्सना त्यांना पॉज द्यावा लागतो मध्ये मध्ये. तो पॉज येतो, तर त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. बोल. तो एकदा अनुभव पण घेतला ना म्हणजे मला साधारण एक वर्षभरापूर्वीची ही गोष्ट असेल कदाचित मी तुझ्याबरोबर शेअर केलंय ते की मला ऍब्सल्युटली सगळं थांबवायला सांगितलेलं. आणि हम्म. म्हणजे मेडिटेशन सुद्धा सगळं जे जे छान चालू होतं ना लिटरली छान मस्त मी मक्खल आता त्या मार्केट. स्टेजवर आहे, मी काही करत नाहीये, फक्त आपला अभ्यास चालू आहे. पण त्याच्या नंतर पुढची जी स्टेज येते ती अजून काहीतरी सॉलिड असते हो, का म्हणजे मोठं काहीतरी असतं, म्हणूनच तो खूप मोठा हा. पॉज घ्यायचा. हा, येतो तो. तर ते आय आणि वॉज मी एबल टू म्हणेन की रिलेट. आता याच्यावर ना, म्हणजे मी आता माझा, आता जेव्हा आपण हा अभ्यास करतोय ना, मला अजून एक गोष्टी बऱ्याच अशा क्लॅरिटी येत चालली आहे, की आपलं मटेरियल लाईफ ना सेम टू सेम स्पिरिच्युअल लाईफ सारखं आहे. कारण आपण एक्झाम्पल सगळी शाळेची, याची त्याची रोजची करिअरची देत असतो ह्याच्यामध्ये. तर त्याच्यातही बघा आपल्याला मोठा पॉज येतो. कधी कधी जीवन असं थांबून जातं. घरातले सगळे जात असतात आपापल्या कामाला, आपण तसेच बसलेलो असतो. नॉट नेसेसरी की आपण स्पिरिच्युअलच काही करत असलो पाहिजे आणि त्याच ह्याच्यातलं ते पाहिजे. आपल्या रोजच्या लाईफ मध्ये पण असा मोठा काहीतरी येतो, एकदम ड्रॉबॅक येतो असा, की आपण थांबून जातो. पण तिथे तर थांबायचं नाही, निगेटिव्हिटीकडे काहीही केलं जायचं नाही, एवढं बघायचं. आणि त्यातनं चांगलं काहीतरी काढून सार पुढे निघून जायचं. हेच आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की सिमिलर आहे स्पिरिच्युअल लाईफ आणि मटेरियल लाईफ, दोन्ही सेम टू सेम आहे. ते सेम घटना मला
असं वाटतं की होतात आपल्या लाईफमध्ये. आणि एक गोष्ट मला रिफ्लेक्ट जे झालं तू एक्सप्लेन करत असताना ते फक्त जरूर शेअर करायला आवडेल, बोल ना. की जसं भगवंत स्वतः मशाल घेऊन आपल्या वाटेमध्ये उभा आहे, म्हणजे आपण, तर दॅट डझंट मीन की तुमच्या वाटेत खड्डे येणार नाहीयेत, काटे येणार नाहीयेत, नाही. पण ते दिसायला तुम्हाला जो प्रकाश आवश्यक आहे आणि त्या प्रकाशातनं जी तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे की कुठे मला पाय वर उचलून टाकायचंय, कुठे मला थोडस हळू जायचंय, ते क्लॅरिटी त्या मशालीतनं तुम्हाला नक्कीच खूप छान मिळत. म्हणजे जसं आपण हो, कारण म्हणतो ती की राम मशाल असो. म्हणजे त्यांनी म्हणलंय ना की ज्ञान आहे. हा. उजेड कशाचा दाखला? ज्ञानाचा. तर ते हा. ज्ञान ऑलरेडी देत आहेत, त्यामुळे तो पाय कधी उचलायचा याचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे. किती सुंदर लिहिलंय. मला तर काय खूप धन्य छान, वाटतं. खरंच फार सुंदर मला हे म्हणून आहे. ही अभंग ज्ञानेश्वरी फार अपील झाली होती हम्म. साध्या ज्ञानेश्वरीपेक्षा. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि उदाहरणं इतकी छान आहेत की अगदी म्हणजे अगदी असं मुरल्यासारखं वाटतं त्याच्या त्याच्या आतमध्ये गेल्यासारखं वाटतं. नाही, आणि आणि समजेल कळेल अशी सगळी भाषा आहे. तुझंही एक्सप्लेनेशन तसं छान. नाही नाही, मी जसं काय सुरुवातीलाच म्हटलेलीस की डे टू डे लाईफशी कनेक्ट होणार आणि एक्झिक्युशन हो लेवलला आपल्याला हो, आणायचंय हे म्हणजे सगळं, तर त्या. आपल्याला ते गुलाबजाम सारखं पता नाही, मला एकदम गुलाबजाम आठवला. गुलाबजाम सारखं बनायचंय आपल्याला. अगदी आत बाहेर तो रस पाहिजे आपल्यामध्ये, की जरा पण आपल्यात कठोरता किंवा आतमध्ये कडकपणा असा असला नाही पाहिजे. अंतर्बाह्य परब्रह्म स्थिती आपल्याला मिळाली पाहिजे. ती खूप मोठा अभ्यास आहे, पण ठीक आहे, होईल. आणि काय? मी आता तेच म्हणणार होते की आणि सांसारिक हा. ह्याच्यामध्ये सेम अनुभव येतात आणि तू तेच बोललीस नंतर नॉट नेसेसरी आध्यात्मिक हो मार्गातच येईल. डे टू डे लाईफ मध्ये पण सेम अनुभव येतात की कुठेतरी छान पॉज, भरपूर मोठा पॉज, आणि काही करावं असं वाटत नाही आणि ते सगळं होतं. हे सगळं जनरल माणूस पण सगळं अनुभवतो. हो. ते सेम ह्याच्याने होतं. सेम फेजवर चाललेलं असतं दोन्ही. फक्त जेव्हा मटेरियल याच्यात आपल्या होतं नानू, तेव्हा मात्र मी मगाशी सुचिताताईंना म्हटलं तसं की ऑब्झर्व करायचं की हे काय आहे, कशासाठी आलं. हे थोडा अभ्यास आपला सूक्ष्माकडे वाढवायचा. जरुरी नाही आपण स्पिरिच्युअल याच्यामध्ये असतो असं नाही, जरुरी नाहीये ते काही. पण आपण विचार तर केला पाहिजे थोडा की हा नक्की कशासाठी आराम दिलेला आहे. हम्म. तर असं नको व्हायला की काहीतरी करायचं आणि आपल्याला ते कळलेलं नाहीये आणि काही टाइम वाया जातो. या प्रोसेसमध्ये पण वेळ जातो की आपल्याला हम्म. कळेपर्यंत बराच वेळ निघून जातो की आपण नक्की काय करायचंय, कशासाठी एवढा मोठा हे आलेला आहे पॉज. हम्म. म्हणून सूक्ष्माचा अभ्यास, थोडासा विचार काम करत असतो तेव्हा घरातलं. आणि या वेळेला मला असं म्हणजे हा माझाही प्रश्न होता काही दिवसांपूर्वी की अरे आपलं डिस्कशनही झालं होतं गुरु ह आणि ह्याच्याविषयी की अरे ह माझा तो गुरु नाहीये. ह मग मला कसं काय कळेल? कारण प्रत्येक वेळेला गुरुची आवश्यकता आहे. ठीक आहे, आपण मानतोय सगळ्यांना हे हो माझे गुरु आहेत, हे माझे. पण ह्या आता हे वाचलं ना, आता सगळं डिस्कस झालं ना, त्याच्यावरनं कळलं की गुरु नसतो म्हणजे माझ्याकरता कोणी गुरु अपॉइंट नाही झालाय तरी हे परब्रह्म म्हणजे गुरु समानच आहे की ते वे दाखवते प्रत्येक नाही, वेळेला. प्रत्येक इन्कार्नेशन मध्ये गुरु येत नाही. म्हणजे तुला हम्म. गुरु नाही असं तू भाव ठेवूच नको. इव्हन कोणी नाही ठेवायचं, हे नेहमी सांगितलंय मी. कारण प्रत्येक लाईफ मध्ये ते येत नाहीत बरं. ते काही काही लाईफ मध्ये ते इनविजिबल राहून हम्म. आपल्याकडे बघत असतात आणि आपली ग्रोथ करत असतात. आणि तसा आपल्याला, आपण जर जन्मापासून विचार केला बसून एकट्यात की माझं काय झालं, माझा जर्नी कसा झाला, तर आपल्याला लक्षात येईल की अरे आपण अगदी बोट धरून कोणीतरी आणल्यासारखं आपण हा, आजपर्यंतच्या स्टेजवर येऊन पोहोचलो आहोत. मग ते बरोबर. बोट कोणी धरलेलं आहे? मग तो न दिसणारा गुरु, जो बरोबर आहे. आत्ता या लाईफ मध्ये नाही दिसत आहे. त्यामुळे आपण मुळात हा विचार मी पहिल्यापासून मी सांगत आले की आपण हा विचार करायचाच नाही की आपल्याला गुरु नाही आहेत. गुरु आहेत, पण हम्म. ते एका सटल एनर्जी फॉर्म मध्ये आहेत, जे मी विजिबल, मला ते विजिबल नाहीये. हा, कारण येस. आपण त्या स्टेजवर पोहोचलो नाही एनर्जेटिक. बरोबर. आता तुला ते कळेल मी काय बोलतेय ते. हम्म. एनर्जेटिक डिफरन्स असल्यामुळे मला ते विजिबल नाही आहेत. कारण आपण जडात आहोत आणि ते सटल याच्यात आहेत, हायएस्ट सटल मध्ये. आणि म्हणून माझ्या या जड डोळ्यांना ते दिसत नाहीयेत. पण ते बघतात. ते त्यांना हम्म. आपण परमहंस योगानंदांचा जो अभ्यास केला
त्याच्यातही तसंच होतं की गुरु बघतायत, ते हम्म, म्हणत असतात ना मला तू दिसतोयस. किंवा त्यांच्या हम्म, लहानपणी पण अनेक गुरु त्यांना ताईत हम्म. पाठवतात, एक अद्भुत ताईत पाठवतात. हो. तर ते त्यांच्या अनंत जन्मातल्या गुरूंनी बसवून एकत्र मिळून बनवलेला तो ताईत असतो आणि तो त्यांच्यासाठी तो पाठवला जातो. तर म्हणजे आपल्याकडे गुरु लक्ष ठेवून आहेत, ते विजिबल असू दे नाही तर नसू दे. त्यामुळे आपल्याला मिळणारा प्रकाश हा त्यांच्याकडनंच येतो. ही अगदी निष्ठा ठेवली की मग नैया पार, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, तसंच फिलिंग होतं. येस, थँक्यू सो मच. ओके, थांबूया मग.